संघर्षमय जीवन या क्रिकेटच्या खेळपट्टीच्या आतमध्ये मात्र अनेक खेळाडूंचे आपल्याला पाहायला भेटलेत. अजून देखील काही खेळाडू आजच्या दिवसामध्ये आपला संघर्ष जरूर आपल्याला पाहायला दाखवतील. आणि आजचा दिवस म्हणजे तब्बल अनेक खेळाडूंनी गाजवून सोडलाय. त्याचं कारण आहे शिवा द बॉस. शिवा द बॉस यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा बॉस चषक 2026 एक सन्मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा पाटण तालुका आणि तब्बल क्रिकेट विश्वातील बॅटिंग टीम्स आपला 12th मॅन येणं फार महत्वाचं आहे. दोन टीम्स एकमेकांसमोर सध्याला आपल्याला पाहायला भेटत. एका साईडला आपण पाहतोय परी 11 गावदेवी तळवली गाव विपक्ष वाशी गाव 11 वाशी गाव या दोन टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. दोन्ही टीमचे 12th मॅन येणे इथे बंधनकारक असे लक्षात ठेवा. पंचांना देव्या ग्रीन सिग्नल. टीम मीटिंग थोडीफार फास्ट घ्यायची आहे कारण अद्याप आपल्याकडे वेळ फार कमी आहे. अनेक गोष्टींच्या वरती मात्र नियमावरती बोट ठेवून स्पर्धा पार पाडली जाते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रफ्तार राजा अचूक टप्पा अफाट वेग त्याचा मात्र विरुद्ध वाक्य आपल्याला पाहायला भेटतो. आणि सध्या खेळपट्टीच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मिस्टर तेजस आपल्याला पाहायला भेटलाय. स्ट्राईक इनला बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय विकी. तर नॉन स्ट्राईक इनला आपल्याला पाहायला भेटतोय रोशन कोले. देव्या पंचांना ग्रीन सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला बॉल प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला भेटला आहे. या पहिल्या बॉलवरती मात्र समीकरण काय असणार आहे. पहिल्या बॉलवरती डब्बे में डब्बा डब्बे में केक घुटना टेकर तमाशा देख. वा भाई वा, काय फटका खेळला होता. सुरेख फटका आपल्याला पाहायला भेटला. अगदीच पुढचा पाय थोडाफार फोल्ड केला आणि त्यानंतर बॅट स्विंग ला जबाब आपल्याला पाहायला भेटले. पहिला बॉल पहिला षटकार. सेकंड बॉल या षटकातील. दुसरा बॉल अफाट वेग. पंचांनी अगदी सांगितले पुन्हा एकदा आम्ही कवायत करायला तयार आहोत. सांगितले व्हाईट +1 2 धावा फलकावरती असणार. अवंतर धावा तब्बल आपल्याला येताना पाहायला भेटतील. आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती सध्याला आपल्याला पाहायला भेटणार. एका बॉलचा केस संपलाय. 8 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचत आहे. पहिल्या बॉलवरती मिल विकेट रिझन सजवून काढला. डीप मिल विकेट रिझन सजवून काढला. षटकारासाठी पाठवला. अप्रतिम फटका. दुसरा बॉल मात्र शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटला. फुलटॉस बॉल त्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला. एका धावसंख्येत रूपांतर अफाट वेगामध्ये 2 मध्ये घेतला जाईल. आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती लागताना आपल्याला पाहायला भेटेल. आता डबल डिजिट आकडा आपल्याला पाहायला भेटतोय धाव फलकावरती. परी 11 गावदेवी तळवली गाव 10 या आकड्यावरती 2 बॉलचा खेस संपल्यानंतर 2 बॉलवरती 10 धावा 1 षटकार. व्हाईट +1 त्यानंतर 2चा फटका. तिसरा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका एक्झिक्यूट केला. लॉंग ऑन रिजन सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. 1 धावसंख्या पूर्ण केली जाते कारण क्षेत्ररक्षण कमालीचा आपल्याला पाहायला भेटला. या एका धावसंख्येने धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला भेटणार. 1-1 लॉस ऑफ 0 विकेट्स. विकी बनसोडेकडे मात्र अगदीच लक्ष असणार आहे. तेवढंच लक्ष मात्र रोशनकडे असणार आहे. या षटकातील अजून देखील अद्याप 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी असणार. येस नो बॉल पंचांनी सांगितलाय. इथून पुढे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. फेकी केले आणि ते 1 धावसंख्या जरूर पाहायला भेटेल. पाठी बॅकअप आहे. बॅकअप होऊ शकता. या एका धावसंख्येने संघाच्या धाव फलकावरती येणार. नो +1 13 धावा फलकावरती. इथून पुढे उघडे डोळे पहा नीट. पुढील असणार आहे फ्री हिट. आणि फ्री हिट म्हणजे तब्बल विकी बनसोडे स्ट्राईक इनला मोठा फटका मारण्याची सुवर्ण संधी. प्रत्येक क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये बेड्या असणार. कॅच पकडली तरी देखील नॉट आउटचा इशारा आपल्याला पाहायला भेटेल. फ्रीडचा बॉल तेजस समोर आहे.
विकी बनसोडे, फ्रीटचा बॉल, दांड्या गुल केल्यात, परंतु इथे फ्री हिट असल्यामुळे नॉट आउट असणार आहे. एक मोठा फटका खेळण्यासाठी सुवर्ण संधी होती, परंतु या चेंडूवरती तेजस मात्र माहेर ठरलाय. ज्या विकीने पहिल्या बॉलवरती षटकार मारून अकाउंट ओपन केलं स्वतःचं आणि संघाचं, त्या विकीला मात्र नो बॉलवरती फ्री हिटचा बॉलवरती अगदीच टायमिंग आणि कनेक्ट मात्र करता आला नाहीये. मी पहिलंच म्हटलं होतं, आयुष्यामध्ये ती महत्वाची असते ना, त्या प्रकारे या क्रिकेटमध्ये टी फार महत्वाचा असतो. टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, आणि तो टॅलेंट मात्र आज बॉस चषकामध्ये बॉसने सर्व खेळाडूंना दाखवायला एक संधी दिलेली आहे. सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय टू टू गो. पुन्हा आपण पाहतोय, पहा अगदी टप्पा पल्ला होता, दूर ठेवायचा प्रयत्न, त्यानंतर इथे देखील डॉट बॉल आपल्याला त्यांना पाहायला भेटलाय. 5 बॉलचा खेळ संपेल. 13 या आकड्यावर आतापर्यंत परी 11 गावदेवी तलबली संघ आपल्याला पाहायला भेटलाय. 1 to go. एका चेंडूचा या षटकातील खेळ अजून देखील बाकी असणार आहे. शेवटचा बॉल, इतका मोठा फटका, उभा, पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, जजिंग जजिंग जजिंग, गो, टांगा फलटी, घोडे फरार होताना आपल्याला पाहायला भेटतात, आणि तोपर्यंत मात्र इथे या 2 धावा फलकावरती पूर्ण केल्या गेल्या. अर्थातच बिनबाद परी 11 गावदेवी तलबली संघ 15 आकड्यावरती. उलटाच बॉल मारायचा होता वाशीला, गेला काशीला, आणि त्यावरती मात्र एफर्ट्सला मात्र अगदी 100% असतील, परंतु क्रिकेट शिकवतं या ठिकाणी एफर्ट्स देण्यापेक्षा मात्र ते परिपूर्ण केल्यावरतीच या एफर्ट्सला मात्र मान्यता दिली जाते. घ्यायची नाही विनंती असणार आहे, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. आय हंबल रिक्वेस्ट फॉर यू, चला स्पीडअप घ्या. सकाळच्या सत्रामध्ये एक वर्तमानपत्र 4 रुपयाला विकला जातो, तोच वर्तमानपत्र संध्याकाळी 4 वाजता 4 रुपये किलोने विकला जातो, आणि किलोमध्ये क्वांटिटी जास्त असते. वेळेसोबत तुमची किंमत देखील कमी होते, लक्षात ठेवा. त्यामुळे वेळेसोबत चालणं फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते. तुमच्याकडे खऱ्या अर्थाने टॅलेंट असेल, तुमच्याकडे खऱ्या अर्थाने सराव असेल ना, तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये कोणतेही शरीरयष्टी घेऊन खेळू शकता, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. अस्वरी 11 गावदेवी तलबली या संघातून एफर्ट्स मात्र फिल्डिंगच्या दरम्यान फार चांगले पाहायला भेटले. सध्याला प्रवीण मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय. मिस्टर प्रवीण, त्यासमोर मात्र एक बॉल फेस केला, एक धाव त्याच्या बॅट मधून आलेली आहे. रोशन स्ट्रायकिंग बॅटल आपल्याला पाहायला भेटलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती आहे अंपायर्सला. पहिला बॉल या षटकातील, पहिला बॉल, टप्पा पल्ला, डोळ्याची पापणी लवते की लवते, तोपर्यंत यष्टीरक्षकाने आपली कामगिरी चोख पार पाडलेली आहे, आणि सांगितलंय हा बॉल मात्र पहिला डॉट बॉल असणार आहे. 15 या आकड्यावरती आतापर्यंत स्थिरावला गेलाय संघ. पुन्हा आपण पाहतो आता मात्र पंचांकडे नजरा. पंचांनी अगदी जमीनला समांतर हात केलेत आणि सांगितलंय इट इज द व्हाईट बॉल. 1 बाउंसची ताकीद देखील दिलेली गेलेली आहे, आणि या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला मात्र गती. पुन्हा एकदा 16 या आकड्यावरती संघ जाताना पोहोचलाय. 16 धावा, इट फॉर टॅट. पुन्हा आपण पाहतोय अगदी मिळवता बॅट घ्यायचा प्रयत्न, आणि परंतु एकच धावसंख्या पाहायला भेटेल. या एका धावसंख्येने पुन्हा एकदा 17 या आकड्यावरती संघ पोहोचेल. जे पाहत बनला 8 बॉलचा खेळ या इनिंग मधील संपलेला. 17 धाव फलकावरती सध्याला आपल्याला पाहायला भेटणार. कॉम्पिटिशन फार चांगलं पाहायला भेटलंय. निसर्गरम्य वातावरण पाहायला भेटतंय. आता मात्र उन्हाने देखील साथ दिलेली आहे. पुन्हा एकदा फटका सुरेख आहे. फटका फसलाय का? फसला होता. स्वतःच्या फॉलोथ्रप मध्ये कॅच पकडण्याचा प्रयत्न सक्सेसफुल राहिला, परंतु एकच धाव या चेंडूवरती येईल. आणि करायचं कौतुक असेल प्रवीणचं. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या. शेवटच्या अगदीच बॉलवरती कॅच पकडण्याचा प्रयत्न, एफर्ट्सला जबाब पाहायला भेटले. त्यानंतर दुसरी ओव्हर वैयक्तिक टाकत असताना पहा 3 बॉलवरती फक्त 3च धावा दिल्या, ज्यामध्ये एक डॉट बॉल आहे आणि एक व्हाईट बॉलची देखील धावसंख्या आहे. 3 to go. ओपा फटका सुरेख आहे. हा देखील फटका फसला. विकेट गिव्हर, कॅच साठी सुवर्ण संधी, आणि या ठिकाणी एकच धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय. बॅकअप येत आहे. पॅकअप होण्याची शक्यता जास्त आपल्याला पाहायला भेटली, त्यामुळे थांबवलं गेलंय. पहिल्या 4 बॉलवरती फक्त 4 धावा आणि 1 ओव्हर
4 बॉलचा खेळ संपलेला आहे. धाबाधाव फलकावरती 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटणार. वाशी गाव 11 व वाशी या संघाचं कौतुक असेल. कमबॅक मात्र फार चांगला केला गेलाय. पहा फटका चांगला पाहायला भेटलाय. द क्रॅकेबल फटका गॅप मध्ये पाठवलाय. द शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द इनिंग या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला भेटलाय. द क्रॅकेबल षटकार 6 धावा. पहा टप्पा पल्ला टप्प्यात आल्यानंतर रोशन कडून परफेक्ट कार्यक्रम या चेंडूचा होताना पाहायला भेटला. इथे 6 धावा धाव फलकावरती येतील आणि या 6 धाव संख्येने 1 to go या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी. 25 धावा धाव फलकावरती आल्यात. शेवटचा बॉल या षटकातील बाकी आणि शेवटच्या बॉलवरती मात्र प्रत्येकाच्या नजरा असणार आहेत. एका साईडला स्ट्रायकिंगला बॅटर आहे, तो मात्र खेळतोय 5 बॉल 9 आकड्यावरती. पुन्हा आपण पाहतोय टप्पा पल्ला उचली घेतली आणि तब्बल इथे डॉट बॉल इथे येताना पाहायला भेटलाय. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल परी 11 गावदेवी तलवली संघाकडून तब्बल 15 धावा. दुसऱ्या षटकातून आल्या या तब्बल प्रवीण कडून तब्बल 10 धावा. यामध्ये एक मोठा फटका येताना देखील आपल्याला पाहायला भेटला रोशनच्या बॅट मधून. अजून देखील आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे आणि टार्गेट कोणत्या प्रकारे दिलं जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पावसाळी क्रिकेटचे सामने असावा एखादा छंद पावसात चिंब भिजण्याचा, चिखलाने माखलेल्या मैदानात क्रिकेट खेळण्याचा, घसरून पडल्यावरही पुन्हा बॅट हातात घेण्याचा, हरू किंवा जिंकू पुन्हा त्याच जोशात उभं राहण्याचा असावा एखादा छंद क्रिकेटच्या खेळाचा, पावसाळी क्रिकेटचा. आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये शिवा बॉस चषकाचा आणि बॉस चषक मात्र खेळण्याचा. तुमच्या आमची सर्वांची आवडती स्पर्धा आहे. उंदरची मार्क वरती द यंग टॅलेंटेड बॉय मिस्टर विनायक आपल्याला पाहायला भेटत आहे. विनायक आपल्याला पाहायला भेटत आहेत. द यंग टॅलेंटेड आहे. ओ पहिला बॉल गई, ए बहुत दूर चली गई. लोणावळ्याची चिक्की काय बॅटिंग करतोय मिस्टर विक्की. व्हॉट अ बॅटिंग यार. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जाणारा चेंडू आणि तब्बल विकीच्या बॅट मधून हा आलेला सो अलिगेड, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक द वाव वाला षटकार 6 धावा. या 6 धाव संख्येने संघाच्या धावा तब्बल 31 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटणार. पहिला बॉल स्वागत केलाय तब्बल षटकाराने. पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हॉट अ स्पीड. टप्पा बल्ला अफाट वेग धारण केलाय आणि लेग बायच्या दिशेने मात्र ते 1 धाव संख्या येताना पाहायला भेटणार. हा झटका मात्र विकीला सांगून गेला असेल. पहिला षटकार मारला तर दुसऱ्या तब्बल चेंडूचं उत्तर तुझ्याकडे नाहीये. 2 ओव्हर 2 बॉलचा खेळ संपला आहे. 32 धावा फलकावरती पाहायला भेटतील. अजून देखील 4 to go या षटकातील 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता यंग टॅलेंट एकमेकांसमोर आले. एका साईडला रोशन आहे तर एका साईडला विनायक पाहायला भेटलाय. तिसरा बॉल ब्लॉक करायचा प्रयत्न, परफेक्ट यॉक आपल्याला पाहायला भेटला. त्यावरती मात्र आपण पाहतोय एकच धावसंख्या फलकावरती पूर्ण केली जाईल आणि या देखील एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती 33. आपण पाहतोय अगदी पंचांनी जमीला समांतरात केलेत. इट इज द व्हाईट बॉल. पंचांनी मात्र सकाळपासून सांगतायत शाळेमध्ये आम्ही कवायत शिकलो, शाळेमध्ये कवायत कमी केली आहे. खेळपट्टीच्या आतमध्ये बॉलर्सने आम्हाला कवायत जास्त करायला सांगितले. सकाळपासून मात्र अनेक व्हाईट बॉल अनेक वेळा मात्र समांतर जमीला हात गेले. त्यांनी सांगितलंय अभि बोनस आहे, दिवाळी येणं बाकी आहे. या बोनस मध्ये ज्या 10 आहेत त्या तुम्हाला येणाऱ्या वेळेमध्ये मात्र फार महागात पडणार आहेत. आतापर्यंत पहा या इनिंग मधील 15 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या 15 बॉल मध्ये 34 धावा झाल्यात. अजून देखील जर विचार केला तर 15 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय.
आणि धाबा किती येणार? पापुंडा बनवतोय तेच तरारक बॉल, अजून एक बॅक टू बॅक, हा मात्र दुसरा व्हाईट बॉल. व्हाईट +1, 2 धाबा ऍड केल्या जाणार. या 2 धाव संख्येने संघाच्या धाव संख्येला मात्र गती. अर्थातच धाव फलकावरती 36 या आकड्यावरती 36 रन्स आपल्याला पाहायला भेटणार. दोन ओव्हर 3 बॉल, धाव फलकावरती 36, 3 टू गो. 3 बॉल वरती 11 धाबा आतापर्यंत पाहायला भेटल्यात. ओ तडाखा दिलाय, चपटी दिले, चेंडू निघून जाईल का? द मॅक्सिमम आलाय विकीच्या बॅट मधून. अजून एक तडाखा तब्बल 6चा. आज खऱ्या अर्थाने विकी घरातून 6चा पाडा पाठांतर करून आलाय का विचारावं लागेल. टप्पा पल्ला सरळ बॅटने घेऊन काढलेला, मिडल ऑफ द बॅट घेतल्यानंतर द लाफ्ट हिट फटका 7 धाव संख्यांसाठी. धाव फलकावरती 42 या आकड्यावरती. 12 बॉल मध्ये 24 धावा तब्बल विकीचे आहेत. पुन्हा एकदा शॉट ऑफ द डे, शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द इनिंग आणि बॉल चषकाला मान सन्मान देणारा अजून एक द लाफ्टेड केलेला फटका 6चा तब्बल आलाय विकीच्या बॅट मधून. या षटकामध्ये 5 बॉल मध्ये 23 धावा दिल्या, 2 व्हाईट बॉल, त्यानंतर आलेले बॅक टू बॅक 2 षटकार, अजून एका बॉलचा खेळ या षटकातील बाकी आपल्याला पाहायला भेटणार. 13 बॉल मध्ये 30 धावा वैयक्तिक मात्र विकी खेळताना पाहायला भेटलाय. लोणावळ्याची चिक्की, काय बॅटिंग केली मिस्टर विकी. जेवढी मात्र लोणावळ्याची चिक्की महत्वाची फेमस आहे. आधीच नो बॉल आलाय, आधीच कर्जबाजारी, त्यामध्ये उसना शेजारी. दुष्काळ 13वा महिना याला म्हणतात. पाऊस झालाय पण मात्र बॉलर वरती दुष्काळ आलाय. कारण पहा 5 बॉल वरती 23 धाबा दिल्यात, त्यामध्ये नो बॉल देखील येतोय. म्हणजे दुष्काळात बॉलर साठी हा 13वा महिना. समोर कोण आहे? फ्री हिट, हेलिकॉप्टर उडवायची मात्र सुवर्ण संधी आहे विकीला. ओ फुल टॉस बॉल, नो बॉल आहे. एक धाव संख्या घेतली जाईल इथे. या एका धाव संख्येवरती समाधान मानावं लागेल. आणि या एका धाव संख्येने 3 षटकांचा आता मात्र खेळ संपतोय आणि धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार. अभिनंदन टीम्स, अभिनंदन टीम्स परी 11 तलवली गाव आपल्या धाव फलकावरती 50 पूर्ण झालेल्या आहेत. अर्थातच बिनबाद 50 धाबा. ही पहिली पार्टनरशिप आपल्याला पाहायला भेटते आजच्या दिवसामधील 50ची. अभिनंदन. 50 धाव फलकावरती पाहायला भेटलेले आहेत. बिनबाद 50 धावा. 6 तब्बल चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिला आणि या 6 चेंडूवरती धाव फलकावरती किती येणार हे पण फार महत्वाचं आहे. आयुष्य हे रणांगण, जिंकायचं तर लढावं लागेल. स्वप्नांच्या पाठी धावत असताना कष्टात जगावं लागेल. आज बॉल चषकामध्ये बॉल चषकाची ट्रॉफी कोणता संघ उचलेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मात्र ना इथे केले जात आहेत कष्ट. या रिमझिम पडणाऱ्या पावसामध्ये अनेक जणांना अनेक छंद असतात. आम्ही क्रिकेट प्रेमी आहोत, आम्हाला मात्र क्रिकेट खेळण्याचा छंद आहे. कार्तिक आलाय. पहिला बॉल, या षटकातील पहिला बॉल, हलकासा टॉप एज, चुम्बन घेतला बॅटचा. या बॉलने 50 आकड्यावरती वाशीगाव 11 वाशी या टीमच्या कार्तिकने धक्का दिलाय. परी 11 तळवली गावाला गावातील खेळाडूला. विकीचा खेळ मात्र संपलाय. विकी वैदित खेळताना पाहायला भेटला. 15 बॉल 32 धावा तब्बल वैयक्तिक फारी खेळताना पाहायला भेटला होता. परंतु विकीच्या बॅटनं एकच सांगितलंय की तेरी खुबिया भी मुझमें, तेरी खामिया भी मुझमें, अरे ढूंढने वाले तू ढूंढ, तुझे क्या चाहिए मुझमें. न्यू बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय. द खली बली बली खली, द प्रकाश आपल्याला पाहायला भेटलात. पहिला बॉल पहा, शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न, परफेक्ट लाईन मात्र पकडले आता कार्तिकने.
पहिल्या बॉलवरती विकेट, दुसरा बॉल मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. कमबॅक करण्याची एक सुवर्ण संधी शेवटच्या 6 बॉलवरती कार्तिकला होती, कारण या आधीचं षटक तब्बल फार महागात ठरलं होतं आणि सध्याला मात्र कमबॅक या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवरती केलं गेलंय. पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असेल, हुक करायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, ज्या ठिकाणी मात्र 1 धावसंख्या धाव फलकावरती घेतली जाईल. या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती 51 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय आणि अगदी शेवटचे विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहिलाय आणि या 3 चेंडूवरती टार्गेट जर सेट करायचं असेल तर तुम्हाला एक मोठा फटकेबाजी इथे मात्र जरूर करावी लागेल. फटका चांगला पाहायला भेटला, लाफेट केला, क्षेत्ररक्षक आहे, पाहत बसावं लागेल. उंची काय ती लांबी, काय तो षटकार एकदम टॉप क्वालिटी मध्ये येताना पाहायला भेटलाय. रोशनच्या बॅट मधून इथे येताना संघर्षाचा शंख नाद करत असताना षटकार आलाय. जिकडे तिकडे मात्र खेळपट्टीच्या मध्ये बॅनर लागलेत, त्या बॅनर वरती एकच नाव आहे, BOSS बॉस. क्रिकेट विश्वाला, पाटण तालुक्याला सोनेरी दिवस देणारा मात्र व्यक्तिमत्व. उडवलाय उडवलाय, कॅचसाठी कॉलिंग. टायमिंग आहे का, आहे का टायमिंग? टायमिंग नाहीये, कॅच ड्रॉप पाहायला भेटली, उचललाय, फेकलाय, तोपर्यंत 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येने संघाच्या धावा धाव फलकावरती लागल्या जाणार 59 या आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. प्लॅनिंग झाला असेल, आम्हाला या टार्गेट पर्यंत पोहोचायचा आहे आणि तो टार्गेट सेट करण्यासाठी मात्र शेवटचा 1 बॉलचा खेळ सध्याला फक्त बाकी असणार आहे. पुन्हा आपण पाहतोय फटका जरूर चांगला पाहायला भेटला, 1 धावसंख्या पाहायला भेटेल. या 1 धावसंख्येने संघाच्या धावा धाव फलकावरती अर्थातच 1 बाद परी 11 गाव देवी तळवली संघ 60 या आकड्यापर्यंत पोहोचलाय. 61 धावसंख्येचं आव्हान आपल्याला पाहायला भेटेल आणि या 61 धावा धाव फलकावरती किती चेंडू मध्ये पूर्ण केल्या जातील की मात्र अगदीच तळवली गाव, वाशी गाव 11 वाशी गावाला मात्र थांबवण्यासाठी सज्ज होईल, याकडे मात्र सर्वांचं लक्ष असणार आहे. चला खेळपट्टीच्या आतमध्ये लवकरात लवकर या 2 बॅट्समॅन खेळपट्टीवरती पाठवायचे, जास्त विलंब घेऊ नका कारण अद्याप आपल्याकडे वेळ मात्र कमी आहे. आज बहुत चषकामध्ये खऱ्या अर्थाने अनेक क्रिकेट प्रेमी देखील बहुत चषकातील जे मात्र यंग टॅलेंट आपला टॅलेंट दाखवत आहेत ते मात्र पाहण्यासाठी अनेक जण आले असतील. लक्षात ठेवा, वेळ आणि वय आहे तोपर्यंत क्रिकेट खेळून घ्या, कारण एक दिवस वय वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील आणि मैदान सोडायची इच्छा नसतानाही आयुष्यातून हळूहळू मैदानापासून दूर घेऊन जाईल आणि मग बॅट हातात घेण्याची इच्छा असेल पण वेळ मात्र नसेल. लक्षात ठेवा, त्यामुळे वेळ आहे, वय आहे तोपर्यंत मात्र क्रिकेट खेळून घ्या. चला बॅट्समन 2 बॅटिंग टीम्सला 2 बॅट्समन खेळपट्टीच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. खेळपट्टीच्या आतमध्ये या, कारण त्वरित मॅच सुरू करायची आहे. इथून पुढे देखील मॅच आपल्याला पाहायला भेटणार, विजेता वर्सेस विजेता. या 2 टीमच्या मधून ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल, कोणता संघ सध्याला विजेता होईल. मैदानावर उतरताना समोरचा खेळाडू किती मोठा आहे यापेक्षा आपण किती तयार आहोत हे महत्वाचं असतं, कारण आत्मविश्वास आवाज करत नाही मित्रांनो, तो आपल्या खेळातून दिसतो आणि ज्याला स्वतःच्या मेहनतीवरती विश्वास असतो ना, तो कठीण सामन्यातही मागे हटत नाही. हे आम्हाला क्रिकेटने शिकवलं. क्रिकेटने अनेक काही गोष्टी शिकवल्यात. क्रिकेटने तब्बल कधीही न साथ सोडणारी मैत्री दिलेली आहे. कधी कोणालाही विचारत प्रेम की क्रिकेट, तर प्रत्येक जण सांगेल आम्हाला क्रिकेट आवडतं, कारण अनेकांना प्रेमामध्ये फाशी का फंदा मिळालाय, परंतु अनेक वेळा पराभव झाल्यानंतर देखील पुन्हा अगदीच नव्याने सुरुवात कशी करावी हे आम्हाला क्रिकेटने शिकवलंय. या क्रिकेटच्या
खेळामध्ये आम्ही तब्बल दंग आहोत, कारण हे क्रिकेट सहजासहजी साथ सोडत नाही. 24 बॉल मध्ये करायचे तब्बल 61 धावा. वाशीगाव 11 वाशी टीम्स मात्र तब्बल 2 बॅट्समॅन खेळपट्टीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. एका साईडला एक कार्तिक, एका साईडला मोनिश आपल्याला पाहायला भेटलाय. तर परी 11 गावदेवी तळवली या संघाकडून पहिल्या षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटलाय, ज्याने अप्रतिम बॅटिंगचा दर्जा दाखवला. तो मिस्टर विकी बनसोड आपल्याला पाहायला भेटेल. बॅटिंग तर फार चांगली पाहायला भेटली विकी बनसोडीची, परंतु आता मात्र गोलंदाजी कोणत्या प्रकारे विकी करेल हे फार महत्वाचं असणार आहे. पहिल्या 24 बॉल मध्ये पहिल्या इनिंग मध्ये तलबली गावाने केल्या तब्बल 61 धावा, ज्यामध्ये सर्वाधिक धावा मात्र विकीच्या बॅट मधून आल्या. रोशनने फार चांगली साथ दिली. चला वेळ घ्यायचा नाहीये. पंचना देव्या ग्रीन सिग्नल. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. सुरू होतोय. स्ट्रायकिंगला कार्तिक आहे, स्ट्रायकिंगला मोनिश आपल्याला पाहायला भेटलाय. गोलंदाजी मार्ग गोलंदाज विकी. पहिला बॉल प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला भेटेल. 24 मध्ये करायच्या तब्बल 61 धावा. पहिला बॉल ब्लॉक करायचा प्रयत्न पाहायला भेटला होता. अगदीच AK-47 च्या बंदुकीमधून ज्या प्रकारे गोळी निघते त्या प्रकारे बॅटला बॉल स्पर्श झाला, गती घेतली. परंतु अगदीच जर विचार केला तर इथे धाव संख्या आपल्याला पाहायला भेटणार एकच. आणि अगदीच या एका बॉलचा खेळ संपल्यानंतर श्रीगणेश जरूर झाला 1 आकड्यावरती. किती बॉल मध्ये मॅच फिनिश होईल की मात्र शेवटच्या क्षणापर्यंत परी 11 गावदेवी तळवली या संघातील गोलंदाज वाशीगाव 11 वाशीगाव या बॅटरला मात्र थांबून ठेवण्यासाठी सज्ज होतील. दोन्ही संघांमध्ये बॅटल मात्र फार चांगला रंगणार, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. सेकंड बॉल या षटकातील. यस, पहिल्या बॉल वरती 1 धावसंख्या. त्यानंतर मात्र स्ट्राइक इन ला आपल्याला पाहायला भेटला. स्ट्राइक इन बॅटर कार्तिक, लेफ्ट हँडर बॅटर आपल्याला पाहायला भेटलाय. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो. पुन्हा आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला होता, परंतु या ठिकाणी मात्र 1 धावसंख्या आतापर्यंत घेतली जाते. या एका धावसंख्येने संघाच्या धावसंख्येला गती होताना आपल्याला पाहायला भेटेल. 2 बॉलचा खेळ संपतोय 2 धावा धावफलकावरती. हा मावळता सूर्य आपल्याला पाहायला भेटलाय, जो मात्र उद्याची साक्ष देणार आहे. मी आज मावळणार आहे तर मी उद्या नक्की उगवेल. आज अनेक टीम्स मॅच हरले असतील, पराभूत झाले असतील, त्यांनी देखील आज हरलाय. उद्या जिंकण्यासाठी मात्र तयार रहा. ओ एडिझा नो बॉल, मोठा फटका सजवलाय. पॉवर हिटिंग द प्रॉपर टायमिंग. बिग फटका 6 धावसंख्यांसाठी. 9+6 म्हणजे 7 धावा धाव फलकावरती ते येणार, आणि येणाऱ्या वेळेमध्ये मात्र हा फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला भेटणार आहे. फुलटॉस बॉल होता, त्यावरती मात्र मोनिशने फुल टोल वसूल केलाय. सांगितलंय भाई फ्री मध्ये टोल आहे तर आम्ही का सोडू. 6च्या तब्बल घेरवरती गाडी टाकली आणि त्यावरती मोठा प्रहार केला 6 धावसंख्यांसाठी. 2 बॉलचा खेळ संपलाय. 9 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. अजून देखील 4 to go, अर्थातच 4 चेंडूंचा खेळ मात्र सध्याला बाकी आहे. फ्रीटचा बॉल उचललाय, तडाखा भेदनादन धडाके. 5 फटका आलाय. फटका आलाय मोनीच्या बॅट मधून. 6 धावा. या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्या धाव फलकावरती 15च्या घरामध्ये. टार्गेट आहे 61 आकड्यावरचा. इनिंग आहे सेकंड चालू आणि सध्याला 21 बॉल मध्ये करायच्या तब्बल 46 धावा. या 46 धावा किती बॉल मध्ये पूर्ण करणार. मोनी ज्या प्रकारे खेळतोय ना त्या प्रकारे मात्र मोनी सांगतोय की मला घाई आहे मॅच संपवण्याची. किती बॉल मध्ये संपवेल. 4था बॉल मिडल ऑफ द बॅट घ्यायचा प्रयत्न. पाठी क्षेत्ररक्षक आहे, बॅकअप मात्र जरूर आलाय. आणि या ठिकाणी पहा अगदी जर विचार केला तर 1 धावसंख्या पूर्ण केली जाते. आणि या एका धावसंख्येने संघाच्या धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटणार 16 या आकड्यावरती.
4 बॉल वरती तब्बल 16 धावा फलकावरती आल्यात आणि अर्थातच 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी राहिलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, अडबला गेला, फेकी झाली परंतु डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला भेटली नाहीये. पण ते एकच धावा फलकावरती येईल. या एका धावसंख्येने संघाच्या धावा 5 बॉलचा खेळ संपेल. 17 या आकड्यावरती 1 टू गो. एका चेंडूचा खेळ या षटकातील आता बाकी राहिला. या चेंडूवरती मात्र स्ट्रायकिंगला असणार आहे मोनिश. त्याच्या बॅट मधून 2 षटकार जरूर आलेत आणि सध्याला पहा वाशी गाव 11 वाशी सध्याला 17 या आकड्यावरती थांबला गेलाय. 4 बॉल 14 या आकड्यावरती मोनिश खेळताना पाहायला भेटलाय. तर विकीने बॅटिंग फार चांगली केली परंतु गोलंदाजी देखील पहा. पुन्हा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे, थांबवला गेलाय, नाहीये, हो नाही मध्ये मात्र 1 धावसंख्या पूर्ण केली. पाठी बॅकअप मात्र नाहीये. त्या अगदीच 2 धावा फलकावरती इथे येताना आपल्याला पाहायला भेटणार. वाशी 11 वाशी बिनबाद एका षटकाचा खेळ संपल्यानंतर 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला भेटलाय. आतापर्यंत 19 धावा फलकावरती. आतापर्यंत 19 धावा म्हणजे 18 बॉल मध्ये या येणाऱ्या वेळेमध्ये मात्र 42 धावा अजून देखील करायच्या आहेत. पावसाळी वातावरण त्यामध्ये मावळत्या सूर्याची मात्र अगदीच किरण या क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये पडलेत. एका साईडला वाशी गाव 11 वाशी, एका साईडला आपण पाहतोय परी 11 गावदेवी तळवली आणि त्यामध्ये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये तब्बल दिला गेलेला हा कडक चाय. सगळ्यांवरती मात्र जालिम उपाय आहे. चला स्पीडअप घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असणार आहे परी 11 गावदेवी तळवली संघाला की आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, टायमिंग इथे चालू आहे, लक्षात ठेवायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज, वेगाचा शेवट अर्थात रफ्तार राजा अजय पवार आपल्याला पाहायला भेटेल. पहिल्या बॉल वरती तडाखा दिलाय. डीप मिड विकेट, रिझनच्या डोक्यावरून सजवला गेलेला हा नेत्रदीपक, बहुत चषकाला मान सन्मान देणारा आलेला हा तब्बल मोनीच्या बॅट मधून षटकार साधावा. हा षटकार एवढे लांब आहे की मात्र मोनिशने सांगितलंय आता मात्र तुम्हाला खेळपट्टीच्या बाहेर देखील आता क्षेत्ररक्षक लाभावे लागतील. सतरा बॉल मध्ये अजून देखील 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल मध्ये 22 या आकड्यावरती मोनिश खेळतोय. 2 बॉल वरती 2 या आकड्यावरती कार्तिक खेळताना आपल्याला पाहायला भेटलाय. फुल टू पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला भेटत आहे. काय तडाखा पहिल्या बॉल वरती होता. पुन्हा आपण पाहतोय आहे का आहे टॉपेज. मोनीचा खेळ संपलाय. वाशीगाव 11 वाशीगाव या संघाला 25 या आकड्यावरती मोनीच्या माध्यमातून पहिला विकेट मात्र प्राप्त झालाय आणि सध्याला पवारने सांगितलंय माझ्या मनगटातील पावर दाखवलंय. पहिल्या बॉलवरती षटकार तर दुसऱ्या बॉलवरती हलकासा टॉपेज. बॅटने अगदी बॉलला अगदी चुम्बन घेतलं आणि सरळ यष्ट्यांच्या हातामध्ये. ओयुटी आउट थांबवलं गेलंय. 16 बॉल मध्ये 36 धावसंख्येची गरज आहे. बॅटर खेळपट्टीच्या आतमध्ये मिस्टर तेजस. अनेक रेकॉर्ड्स पाहिले, अनेक मॅचेस पहा. तेजसने अनेक वेळा मात्र मॅच विनिंग पारी खेळले परंतु अजयचे एका साईडला अगदी कौतुक असेल. पहा परी 11 गावदेवी तळवली या संघाला 50 या आकड्यावरती पहिला झटका लागला होता परंतु अजयने 25 या आकड्यावरती पहिला झटका वाशीगाव 11 वाशीगाव संघाला दिलाय.
पहा येणार चलेगा. व्हाईट +1 2 धावा धाव फलकावरती येणार. या 2 धावसंख्येने संघाच्या धावा धाव फलकावरती 27 या आकड्यावरती पाहायला भेटणार. व्हाईट बॉल दिलाय परंतु 1 बाउन्सची ताकीद देखील दिलेली आहे. म्हणजे पुन्हा जर तुम्ही अशी डिलिव्हरी दिलीत तर इनडायरेक्टली मात्र नो बॉल असणार आहे. पहिला बॉल षटकार, दुसऱ्या बॉलवरती विकेट, त्यानंतर व्हाईट +1. पैका 2 बॉलवरती मात्र आपण पाहतोय 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. फटका चांगला पाहायला भेटला. चेंडू सुरेख होता. क्षेत्ररक्षक आहे, पकडला गेला, फेकलाय. डिपटॉपवर मात्र सजबला गेलं होतं. क्षेत्ररक्षक होतं त्या ठिकाणी, परंतु इथे मात्र धावसंख्या मात्र एकच आपल्याला पाहायला भेटते. या एका धावसंख्येवरती 1 ओव्हर 3 बॉलचा खेळ संपलाय. धाबा धाव फलकावरती 28 या आकड्यावरती पाहायला भेटेल. 15 बॉलमध्ये 33 धाबा. पहिल्या 15 बॉलमध्ये आपण पाहतोय काय घडलंय पहा. पंचांनी अगदी जमीला संबंध राहत गेलेत. व्हाईट +1 2 धाबा धाव फलकावरती पुन्हा एकदा येणार आणि या देखील 2 धावसंख्येने संघाच्या धाबा धाव फलकावरती. यस रिव्ह्यू सेकंड बाउन्स आहे का यासाठी मात्र रिव्ह्यू असणार आहे. बॅटर टीमचा रिव्ह्यू असणार आहे. चला अंपायर्स ओके. प्रत्येक प्रश्नांची उत्तरे मात्र इकडे आहेत. कारण अभिमानाची स्वाभिमानाची पाटण तालुक्यातील ही दर्जेदार स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये कोणतीही कमतरता आपल्याला पाहायला भेटत नाहीये. सेकंड बाउन्स इट इज अ नो बॉल. या धाबा धाव फलकावरती किती 2 असणार, परंतु इथून मात्र पंचाने सांगितलंय हेलिकॉप्टर उडवू शकतो कारण फ्री हिटचा बॉल आहे. जे क्षेत्ररक्षक मात्र बाउंड्री लेंथ वरती आहे त्यांच्या हातामध्ये बेड्या, म्हणजे बॅटरला अगदीच मोठा फटका खेळण्यासाठी एक सुवर्ण संधी. ओहो तडाखा दिलाय मिडल ऑफ द बॅट. चषकातील सर्वाधिक लांब षटकार सध्याला कार्तिकच्या बॅट मधून येताना पाहायला भेटलाय. टप्पा पल्ला पल्ल्यावरती काय ती बॅट स्विंग आपल्याला पाहायला भेटते पहा. मनगटातील पावर मात्र सध्याला कार्तिकने काढलाय आणि ते षटकार 6 धावा आल्या. या 6 धावसंख्येने 36 धावा धाव फलकावरती. काय फटका खेळलाय. 14 बॉल मध्ये 25 करायच्यात. पुन्हा आपण पाहतोय फटका फसलाय, परंतु प्रॉपर टायमिंग आहे का आहे का आहे का आहे प्रॉपर टायमिंग, परंतु डी झोन साठी गेलाय. पूर्ण मैदान कार्तिक म्हणत असेल डी झोन आहे. आता मात्र कार्तिक म्हणत असेल बॉस ए क्या किया आपने. 360 ग्राउंड असं तर मात्र माझ्या फटक्याला न्याय भेटला असता, परंतु एकच धाव या एका धावसंख्येने 37 या आकड्यावरती संघ पोहोचलाय. म्हणजे अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 मध्ये 24 करायच्यात अजून देखील, परंतु पहिल्या मॅच मध्ये पहा आतापर्यंत 11 बॉल मध्ये 37 झाल्यात. फटका देखील चांगला पाहायला भेटला होता, परंतु अगदी खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे म्हणजे एका धावसंख्येवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धावसंख्येने 2 षटकांचा खेळ संपलाय. 19.00 च्या सरासरीने 2 ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत 38 आल्यात. 12 बॉल मध्ये अजून देखील आपण पाहतोय 23 धावा करायच्या आहेत, म्हणजे 11.50 च्या सरासरीने धावा धाव फलकावरती वाशीगाव 11 वाशी या संघाला करावे लागणार. चला परी 11 गावदेवी तळवली संघाला मात्र विनंती असणार आहे प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग घ्यायची नाहीये, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. दोन षटचा खेळ संपलाय. 38 धाबा धाव फलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत.
हॅलो चेक. 12 बॉलमध्ये तब्बल कराच्या 23 धावा, 11.50च्या सरासरीने प्रति ओव्हरमध्ये मात्र धावा फलकावरती काढाव्या लागणार. एका साईडला आपण कार्तिक पाहतोय 6 बॉलमध्ये 11 या आकड्यावरती वैयक्तिक खेळताना पाहायला भेटलाय. तर तेजस मात्र 2 बॉल 1 या आकड्यावरती खेळत असताना कार्तिकला चांगली साथ देताना आपल्याला पाहायला भेटतोय. चला स्पीडअप घ्या. एका ओव्हर नंतरने एवढा वेळ आपण कोणत्याही टीमसाठी देऊ शकत नाहीये. वेळेचं बंधन आम्हाला देखील आहे. पहिला बॉल शॉट अप्रतिम आहे आणि इथे मात्र 1 बाउन्स सीमारेषा बाहेर द क्रॅकेबल केलेला फटका आहे त्यांना पाहायला भेटलाय 4 धावसंख्यांसाठी. म्हणजे या आधीच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार होता, आत्ताच्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती चौकार आहे. म्हणजे कार्तिकने मात्र अट्टास घेऊन आलाय घरातून. मी पहिला बॉल प्रत्येक ओव्हरमधील पहिला बॉल मात्र बाउंड्री लेन बाहेर घालवणार. तो 1 बाउन्स असेल किंवा तब्बल बाउंड्री लेन क्रॉस असेल आणि ते त्याने सिद्ध देखील करून दाखवलंय. 2 ओव्हर 1 बॉल 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 11 बॉलमध्ये 19 धावा अजून देखील करायच्या. थांबवल्या जातील का की मात्र पूर्ण केल्या जातील. आपण पाहतोय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे का, दूर राहिलाय. टप्प्याची वाट पाहिली जाईल. सेकंड बाउन्स गदर केलाय आहे विकी. त्या ठिकाणी मात्र अगदी तू मी 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 तू करत असताना आता ते विकेट कोणाचा हा प्रश्न मात्र जरूर आपल्याला पाहायला भेटलाय. पंचांकडे आमच्या नजरा मात्र टिपून बसलेल्या आहेत समोरच्या दिशेने. कार्तिकची विकेट फार महत्वाची दोन्ही संघांसाठी आहे, त्यामध्ये कोणताही वाद नाहीये. दोन अंपायर्स मात्र एकत्र येतात आणि मात्र रिव्ह्यू मात्र घेतला गेलाय. क्रॉसिंग आहे का नाहीये हे मात्र पाहावं लागेल. चला चेक केलं जरूर जाईल. परी 11 गावदेवी तळवली आहे, तर एका साईडला वाशीगाव 11 वाशीगाव टीम्स आपल्याला पाहायला भेटते. कॅमेरामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम्स असल्यामुळे अर्धाच ऑन फील्ड जो निर्णय दिला जाईल तो मात्र मान्य करावा लागेल. ओयूची आउट आहे, परंतु कोणता प्लेअर मात्र इथून बाद होणार हा प्रश्न आहे. तेजस ओयूटी आउट. यस, तेजस बॅक टू गॉन होताना पाहायला भेटलाय. 1 धाव आणि 1 विकेटचं पतन इथे होताना आपल्याला पाहायला भेटतंय. दहा बॉल 18 धावा हा चेंडू फार महत्वाचा आहे. ओहो, उडवलाय रामदेव पतंजली बाबा षटकार कार्तिकच्या बॅट मधून येताना पाहायला भेटलाय. द मॅक्सिमम, द क्वालिटी बॅटल, क्वालिटी फटका, 6 धावा. चेक. हॅलो, 1 धावसंख्या येते आणि एका धावसंख्येने अभिनंदन वाशीगाव 11 वाशी टीम्स 50 लॉस ऑफ 2 विकेट बॅक टू गॉन. 8 मध्ये तब्बल 11 धावा. या 11 धावा कार्तिकची 1 साइड बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते. 10 मध्ये 23 सध्याला वैचित खेळताना पाहायला भेटलाय. ओहो, मिडल ऑफ द बॅट चेंडू मात्र निघून जाईल षटकारासाठी.
पहा बॅट स्विंग काय गेली आहे. टप्पा पल्ला अगदीच षटकारासाठी 6 धावा. या 6 धावसंख्येने संघाच्या धावा धाव फलकावरती पाहायला भेटणार तब्बल 56 या आकड्यावरती. साधा 7 बॉल मध्ये 5 ची गरज आहे. पहा हा देखील आपण पाहतोय फटका चांगला होता. एक धावसंख्या पाहायला भेटते. आणि कार्तिकच्या बॉलला मात्र सेन्सर लावण्याची गरज होती. माहिती पडलं असतं बॉल कुठे गेला. भेटला असता तर मात्र सरावासाठी वापरला असता. 6 बॉल शेवटचे 6 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. नाही 4 धावा देखील थांबवल्या अनेक वेळेला गेलेल्या आहेत. परंतु जरी कमी धावा वाटल्या असतील परंतु जिद्द चिकाटी कौशल्य तुमच्याकडे असतील तर मात्र ही मॅच टीट फॉर टॅट पैसा बसूल मॅच जरूर आपल्याला पाहायला भेटेल. आयुष्याच्या प्रत्येक क्षणामध्ये कोणतंही आव्हान मोठं नसतं लक्षात ठेवा. ती फक्त क्षमता पेलण्याची आपल्याकडे क्षमता हवी. 6 मध्ये तब्बल करायचे आहेत धावा. 4 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. मनोज पाहायला भेटलाय. एक अनुभवी बॉलर आहे परंतु त्यासमोर 12 बॉल मध्ये 30 या आकड्यावरती खेळणारा कार्तिक पाहायला भेटलाय. अफाट फॉर्म मध्ये असणारा प्लेअर हा. परंतु म्हणतात ना अनुभव हा आयुष्यातील सर्वाधिक मोठा गुरु असतो. पहिला बॉल पहा सुरेख पाहायला भेटलाय. शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. टप्पा भेटलाय. लेन्स सुरेख पाहायला भेटली. पहिला बॉल डॉट बॉल साठी आलाय. काटा चेंज करणारे ही ओव्हर पाहायला भेटेल का. 5 मध्ये करायचे आहेत तब्बल 4 धावा. एका साईडला मात्र आत्मविश्वास तर एका साईडला आपण पाहतोय अनुभव पाहायला भेटलाय. बॉल चषकामध्ये कोणत्या संघाचा प्रवास सुरू राहील. दुसरा बॉल ओळखलाय सोडून दिलाय. इट इज द व्हाईट बॉल. नकारात्मक चेंडू. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 1 ने वेगावते. जाऊन पोहोचलाय संघ डबल धाव फलकावरती 58 या आकड्यावरती. 5 बॉल मध्ये करायच्या तब्बल 3 धावा. एका साईडला कार्तिक आहे. उडवलाय शॉट अप्रतिम पाहायला भेटलाय. प्रॉपर टायमिंग आहे. MS धोनी स्टाईलने मॅच फिनिश केली आणि संघ इथे जिंकताना पाहायला भेटलाय. वाशीगाव 11 वाशी टीम्स अभिनंदन. हल्लक बॅलक परी 11 गावदेवी तलवली आपण सहभागी झालात बॉल चषकामध्ये त्याबद्दल मात्र तुमचे आभार आणि थँक्यू सो मच. या आपली मॅच 2 टीमच्या माध्यमातून असणार आहे. वाशीगाव 11 वाशी टीम्सला नाणेफेकीसाठी या. अर्थात पुढील टीम्स आपल्याला पाहायला भेटते. अर्थात टीम्स वाशीगाव 11 वाशी आणि साई एकविरा ऐरोली या 2 टीमच्या कॅप्टन्सला मात्र विनंती असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच ज्या मॅचचा मात्र नाणेफेक होणार